चला आज एका अशा प्रवासावर जाऊया जिथे एका साध्या खाली पडणाऱ्या सफरचंदातून संपूर्ण विश्वाचा एक महत्त्वाचा नियम उलगडला गेला. ही गोष्ट आहे एका सामान्य निरीक्षणाची, ज्याने ब्रह्मांडाला एकत्र बांधून ठेवणाऱ्या एका अदृश्य शक्तीचं रहस्य आपल्या समोर आणलं. हा प्रश्न खूपच साधा वाटतो नाही का? म्हणजे आपण रोजच कितीतरी गोष्टी खाली पडताना बघतो. पण कधी विचार केलाय का की या इतक्या साध्या प्रश्नामध्ये विज्ञानातलं एक मोठं रहस्य दडलेलं असू शकतं? आणि यातच तर खरी गंमत आहे, त्याचं ते सातत्य. सफरचंद कधीही तिरकं जात नाही, वर तरंगत नाही. ते नेहमी अगदी प्रत्येक वेळी सरळ खाली पृथ्वीच्या दिशेनेच येतं. जणू काही निसर्गाची एक शिस्तच आहे ही. आणि हीच गोष्ट आपल्याला विचार करायला भाग पाडते. आणि हाच विचार केला सर आयझॅक न्यूटन यांनी. जिथे सामान्य माणसाला एक रोजची घटना दिसत होती, तिथे न्यूटन यांना एक वैश्विक कोडं दिसलं आणि ते सोडवण्याचं त्यांनी ठरवलं. खूप विचार केल्यावर न्यूटन एका अशा निष्कर्षावर पोहोचले जो खूपच शक्तिशाली होता. त्यांनी विचार केला की कदाचित पृथ्वी त्या सफरचंदाला आपल्याकडे ओढत असेल, एक अदृश्य आकर्षण शक्ती जी त्या सफरचंदाला खाली खेचतीये. आता हे नेमकं कसं होतं ते बघा. सफरचंदाच्या जागेपासून पृथ्वीच्या केंद्रापर्यंत एक सरळ रेषा काढली तर ती क्षितिज लंब असते. न्यूटन म्हणाले की हे जे आकर्षण बल आहे ना, ते नेमकं याच दिशेने काम करतं आणि म्हणूनच सफरचंद कुठेही वाकडं तिकडं न जाता सरळ खाली येतं. आणि ह्याच अदृश्य पण शक्तिशाली बलाला आपण आज गुरुत्वाकर्षण किंवा ग्रॅव्हिटी म्हणून ओळखतो. ही एक अशी संकल्पना आहे जी आपल्या आजूबाजूला प्रत्येक क्षणी घडत असते. बरं, मग पुढचा प्रश्न साहजिकच येतो की या बलाची पोहोच किती आहे? म्हणजे हे बळ फक्त पृथ्वीच्या जवळ असलेल्या सफरचंदापुरतं किंवा इतर वस्तूपुरतंच मर्यादित आहे का, की याची झेप त्याही पलीकडे थेट अवकाशापर्यंत आहे? आणि इथेच न्यूटन यांची खरी प्रतिभा आपल्याला दिसते. त्यांनी एक खूप धाडसी विचार केला की जे बळ सफरचंदाला खाली जमिनीवर खेचतंय, कदाचित तेच बळ पृथ्वीपासून लाखो किलोमीटर दूर असलेल्या चंद्राला सुद्धा आपल्या कक्षेत फिरण्यासाठी भाग पाडत असेल. हा विचार त्या काळात खराच क्रांतिकारी होता. म्हणजे बघा, न्यूटनने पृथ्वीवर घडणाऱ्या एका साध्या घटनेला थेट आकाशातल्या मोठ्या खगोलीय वस्तूंशी जोडून टाकलं. याचा अर्थ सफरचंद असो किंवा चंद्र, हे दोन्ही एकाच वैश्विक नियमाने बांधलेले आहेत हे त्यांनी ओळखलं. याचा सरळ अर्थ काय होतो तर गुरुत्वाकर्षण हे काही फक्त आपल्या पृथ्वीपुरतं मर्यादित नाहीये. हा तर एक वैश्विक नियम आहे, एक असं बळ जे संपूर्ण ब्रह्मांडाला लागू होतं. तर मग हे वैश्विक बल किंवा युनिव्हर्सल फोर्स म्हणजे नक्की काय? सोप्या भाषेत सांगायचं तर हे असं बळ आहे जे विश्वामध्ये कुठेही कोणत्याही दोन वस्तूंमध्ये काम करतं. मग ते दोन ग्रह असोत, दोन तारे असोत किंवा अगदी दोन आकाशगंगा असोत. आता गतीचा एक साधा नियम आपण सगळ्यांनी शिकलोय, बरोबर? की कोणत्याही वस्तूची गती बदलायची असेल किंवा तिची दिशा बदलायची असेल तर तिच्यावर कोणतं तरी बळ लावावं लागतं. आणि इथेच गुरुत्वाकर्षणाची भूमिका प्रचंड महत्त्वाची ठरते. जरा विचार करा, याच गुरुत्वाकर्षणामुळे आपल्या सूर्यमालेतले सगळे ग्रह सूर्याभोवती एका ठराविक कक्षेत फिरतायत. याच बलामुळे चंद्र पृथ्वीभोवती फिरतो. जर हे बळ नसतं तर सगळीकडे फक्त गोंधळ आणि अव्यवस्था पसरली असती. खरं तर न्यूटनच्या या संपूर्ण शोधाचं सार या एकच वाक्यात आहे. जे बळ एका झाडावरून पडणाऱ्या सफरचंदावर काम करतं, अगदी तेच बळ चंद्र, सूर्य आणि इतर ग्रहांवरही काम करतं. किती अविश्वसनीय आहे हे! तर एका सामान्य घटनेतून आणि एका साध्या प्रश्नातून सुरू झालेला हा प्रवास एका अशा वैश्विक नियमापर्यंत पोहोचला जो संपूर्ण ब्रह्मांडावर राज्य करतो. हेच तर विज्ञानाचं खरं सौंदर्य आहे. आणि जाता जाता एक विचार मनात येतो की ज्या एकाच बलाने त्या सफरचंदाला जमिनीवर आणलं, तेच एक बळ खरंच या संपूर्ण विश्वाला म्हणजे तारे, ग्रह, आकाशगंगा या सगळ्यांना अब्जावधी वर्षांपासून एकत्र बांधून ठेवत आहे का? विचार करण्यासारखी गोष्ट आहे नाही का?